नमस्कार. मैत्री आमची लय भारी होम मिनिस्टर घरोघरी को पावर्ड बाय ॲक्टिव्हिल 2 in 1च्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. रुचिका आनंद कोरडे आणि भावना धनंजय अत्रे या दोन कुटुंबांना भेटून आज तळेगावमध्ये हा आजचा भाग आपण सादर करणार आहोत. आजच्या भागात या कोरडे आणि अत्रे कुटुंबाला भेटून त्यांना बोलतं करणार आहोत. मैत्रीच्या आणि घरातल्या सगळ्यांच्याच मनातल्या भावना गप्पा जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार नमस्कार नमस्कार. घ्या उखाणा. मंगळसूत्राच्या 2 वाट्यात सासर माहेची खून. आनंदरावांचं नाव घेते कोरड्यांची सून. काय सांगता? बोला. निळ्या निळ्या आकाशात चमचमतात तारे. बर. रुचिकाचं नाव घेतो लक्षदा सारे. किती वर्ष झाली लग्नाला? 13 वर्ष नजरेसमोर तारे चमकतायत. काय वहिनी बघा. नमस्कार. घ्या. हिमालयाच्या पर्वतावर बर्फाच्या राशी. धनंजय रावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. छान. घ्या. 2 शिंपले 1 मोती. 2 वाती 1 ज्योती. अरे वा. भावनाचं नाव घेतो तिच्या अखंड प्रीती. तिची राहावा अखंड प्रीती. कळलं का? आता मला एक प्रश्न विचारायचा आहे वहिनी. तुम्ही घरात कोण कोण राहता? आई बाबा हो. आणि आम्ही दोघं आणि एक छोटा मुलगा आहे. मी आत्ता उखाणा जसं सांगताना ते अडखळल्यावर तुम्ही कुणालाही न ऐकू येता हळूच सांगितलं, तसंच आई बाबांच्या नकळत असं हळूहळू बोलणं घरात सुरू असतं ना? काय हो? ते प्रत्येकाच्या घरी असतो. काय सांगता? पण बघितलं कसं लगेच कळलं की नाही आम्हाला. कारण कुणालाही न ऐकू येता त्यांनी तो उखाणा पूर्ण केला. पण हेच असतं ना, म्हणून एकमेकाचं मन सांभाळणं आणि एकमेकाच्या पर्यंत डोळ्यातून भावना पोहोचवणं हे प्रत्येक घरात घडत असतं. खरं काय हो? खरंय. असंच होतं. हो. कोण कोणाच्या डोळ्यांनी कळवतं? त्यांनी तुमच्याकडे बोट दाखवलंय. चालेल ना. हो. बरं, द्या वहिनी ओळख करू. ह्या माझ्या ननंदबाई. नमस्कार. हे सासरे. नमस्कार. हे सासूबाई. नमस्कार. मागे माझे वडील आहेत. नमस्कार. आई. नमस्कार. आणि मधले ते दीर आहेत, मोठे दीर. नमस्कार. त्या जाऊबाई आणि हे नंदोई. अरे वा वा. नमस्कार. आणि इथे इथे या सासूबाई. नमस्कार. हे सासरे आहेत आणि नमस्कार. मागे नणंदबाई आहेत. नमस्कार. नमस्कार. आणि ही मुलं? हे सगळ्या भाचे. हो ना. बरं बरं. नमस्कार. नमस्कार. बरं, मला तुम्हाला आता विचारायचं, किती वर्ष झाली लग्नाला? 13 वर्ष. कुठे राहत होता पूर्वी? माझं माहेर गुजरातचं आहे, दाहोद. गुजरात? हो. आणि तुमचं बालपण? इथलंच आहे, तळेगाव. मग गुजरातला कशाला गेले होते? नाही त्याचं असं योगायोग झाला आमचा. योगायोग झाला म्हणूनच जुळलं. तुमचं बालपण? माझं चिंचवड. चिंचवड. आता इथलं तळेगाव. तळेगाव. पहिल्यापासून लहानपण सगळं तळेगावात. तळेगावात. पण मग मैत्री कोणाची? मैत्री आमच्या दोघींची. कशी काय? म्हणजे आमची मैत्री लग्नानंतर झाली आहे. आमचे मुलं दोघं एकाच वर्गात आहेत. प्ले ग्रुप पासून ते एका वर्गात आहे. तेव्हापासून आमची खूप छान मैत्री आहे. 13 वर्ष म्हणजे 12 वर्ष झाले आमची मैत्री. 11-12 वर्ष. 11-12 वर्ष मैत्री आहे. मैत्री. आता तुम्ही काय करता सध्या? आता मी पोस्टाची एजंट आहे. अच्छा. आपण काय करता? माझा बिझनेस आहे, इलेक्ट्रिकल शॉप आहे. अच्छा. आणि तुम्ही? मी ऑनलाईन बिझनेस करते. व्हेरी गुड. आणि माझं इलेक्ट्रिकल कंट्रोल पॅनल मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे भोसरीत. सगळे इलेक्ट्रिकशी संबंधित. ऍक्च्युली आम्ही दोघं जर तसं बघायला गेलं तर आम्ही लहानपणापासून मित्र आहोत. हो का? कसे? एकाच गावात राहतो. त्याच्यामुळे आम्ही दोघे मित्रच आहोत. आणि नंतर मग या दोघी मैत्रिणी झाल्या. त्यांच्यापेक्षा जास्त आमची मैत्री नंतर नाही, ही गोष्ट खरी आहे पण की आम्हाला एकमेकांना वेळ देतात नाही, पण ह्यांचं रोज भेटणं असतं. रोज असतं भेटणं. कारण तुमच्या तक्रारीच एवढ्या असतात ना. पण दोघे इलेक्ट्रिकच्या व्यवसायात कधीपासून? तसं 1997 सालापासूनच आम्ही इकडून आहोत. अच्छा. 20-22 वर्ष होऊन गेली तुम्ही त्या व्यवसायात. हो. बघा, तुमची लहानपणापासूनची मैत्री, पण या दोघींनी मैत्री जपली आता इतकी वर्ष, म्हणजे मुलांच्या निमित्ताने का असे ना, तर मग तुमच्याच मैत्रीच्या बऱ्याच आठवणी पण असतील ना? हो, आहेत ना. कशा काय? काय सांगाल? आम्ही पोरं प्ले ग्रुप पासून आहे तेव्हापासून आमची घट्ट मैत्री आहे. प्रत्येक ठिकाणी जाताना एकत्र जाणं, हे करणं. आम्ही दोघींनी 4 व्हीलरचा क्लास लावला होता. दोघींनी एकत्र लावला.
ती नाही आली तर मी पण दांडी मारायची, मी नाही आली तर ती पण दांडी मारायची. मग दोघींनाही लायसन मिळालं नाही? लायसन्स आहे मिळालं. पण गाडी दोघींनाही येत नाही. व्यवस्थित येते म्हणजे पण एवढं येते म्हणजे हळू जमत नाही. हा, फोर व्हीलरची शिकण्यापुरती येते. शिकण्यापुरती येते. तुमचं काय असं झालं हो? काय सर? दोघी दांड्या का मारायचा? सर ती मी नाही आले की ती पण नाही जायची, जाऊ दे तू नाही येणार ना मग मी पण नाही जात, असं मग करायचं. तुम्ही का नाही जायचा? सर कामं असली की मी नाही जायची, मग ती म्हणायची जाऊ दे आता तू नाही येत, मग मी पण नाही जात एकटी. म्हणजे इतकं मैत्रीचं हे नातं हे आहे की तिच्याशिवाय आणि माझ्याशिवाय राहूच नाही शकत. किंवा ती जरी एक दिवस शाळेत मुलाला घ्यायला नाही ना आली की लगेच मला मग करमत नाही की तिला फोन करते, किंवा 2 दिवस जरी फोन नाही झाला तरी ती अगं काय आहेस ना तू, कुठे गेलीस? मग कधी अबोला झालाय दोघींचा? बोला असं नाही, पण ती थोडीशी बोलकी आहे त्याच्यामुळे थोडस जरा ती हे करते काय ग असं, म्हणजे मस्तीखोर स्वभाव आहे तिचा थोडा. मग त्या काय हो, तुमचं काय म्हणणं आहे? इतकं त्या बोलतायत, तुम्ही काय? मी पटकन रागवते तिला. का ग आली नाही अजून? मी धमकी दहशत. धमकी ती आली नाही ना मुलाला घ्यायला की मी तिला दहशत देते. का ग अजून आली कळलं नाही? वहिनी, त्याच्यामुळे त्यांनी न चुकता उखाणा घेतला. कळलं, ही दहशत कळली आम्हाला कुठे आहे ती. कारण त्यांनी कालपासून सांगितलं असेल माझं नाव घेताना चुकलं तर लक्षात. आता सांगा लग्न कसं जमलं? लग्न आमचं, माझे मामा चिंचवडला राहता हा, आणि भाऊ तेव्हा शिकायला होता इकडे, त्या निमित्ताने आम्ही आलो इकडे चिंचवडला मामाकडे. पण मम्मीच्या मावशी चिंचवडला असतात, त्यांनी हे स्थळ सुचवलं आम्हाला की असा असा मुलगा तळेगावात राहतो, पण त्याला काही पोरी पसंत पडत नाही, पण तरी आपण एक दगड मारून बघू. लागला तर लागला, आणि तो दगड नेमका लागला मला. त्यांनी 100 पोरी पाहिल्या. तुम्हाला कुठे लागला? मला इथे लागला. पण मला सांगा 100 मुली बघितल्या तुम्ही? जवळपास भरपूर बघितलं. पण मग काय असं काय ह्यांच्यात वेगळेपण होतं? कसं असतं जे आपल्याला मनापासून आवडतं पण बघितल्या बघितल्या मनात नाही आवाज, म्हणजे एक आलं की बाबा हो हीच ती जिला आपण एवढं वर्ष शोधतोय. बघितलं काय प्रेम आहे. पण मला मग जेव्हा तुम्ही एकमेकांना बघितलं त्याच दिवशीच लग्न ठरलं? म्हणजे आमच्याकडनं तर होकार आला, पण मी 1 महिना वाट बघितली आणि मग होकार दिला. का 1 महिना काय वाट बघितली? मला घाई, म्हणजे इतक्या लवकर नव्हता करायचं, अजून पुढे शिकायची काहीतरी इच्छा होती. 1 महिन्यात झाली पूर्ण? झाली ना. एवढा छान नवरा भेटल्यावर कोण नाही म्हणणार. काय चेहरा बघा काय खुलला. तुमच्या बाबतीत काय झालं? आमच्या बाबतीत अरेंज मॅरेजच आहे, पण यांच्या ज्या मामी होत्या त्या आईच्या ओळखीच्या होत्या माझ्या. मग त्यांनी दोघींनी एकमेकींना सांगितलं की असं असं स्थळ आहे. मामींनी सांगितलं की भाचा आहे माझ्या लग्नाचा. मग आई पण म्हणाली की माझी पण मुलगी आहे. मग असं करत करत थोडंसं पुढे पुढे घेत ठरलं लग्न. मग तुम्ही दोघे भेटले कधी हो? आम्ही लग्नाच्या 6 महिने आधी भेटलो. कुठे? म्हणजे जसं चिंचवडला, म्हणजे बघण्याचा कार्यक्रम झाला त्याच्यानंतर मग आम्ही भेटलो. लग्न आमचं नोव्हेंबरला ठरलं, पण लग्न होतं मे मध्ये. मग त्याच्या दरम्यान आमची बऱ्याचशा गाठीभेटी झाल्या. त्या होणारच ना, घरच्यांना न सांगता. नाही तसं नाही, आम्ही घरच्यांना सांगून जात होतो. काय आम्ही भेटायला चाललोय म्हणून सांगून जात होतो. याच्यावर आम्ही विश्वास ठेवायचा? हो, हा, साक्षीदार आहेत समोर. साक्षीदार जेवढ्या भेटी सांगितल्या त्याचे आहेत. अरे स्वाभाविक आहे ना, लग्न ठरल्यावरती 4 भेटीमध्ये 2 सांगितल्या, 2 स्वतंत्र केल्या. पण कधी तरी घरी येणारच आहे ना. 1 मिनिट थांबा, तिकडनं बाबा काय म्हणणं तुमचं? नाही, खरी गोष्ट आहे ती. कारण तो हा दिवसभर बाहेरच असतो, त्यामुळे तो भेटला काय नाही भेटला कळायला काय मार्ग. पण आपल्या पोरांवर आपला विश्वास आहेच आहे ना. हो, त्यामुळे आपण हो, आणि मग त्याच्यात काही गैर नाहीच आहे. मग गैर नाही, गैर आहे असं कुठं म्हटलं आम्ही? नाही, म्हणजे चोरून सांगणं त्याच्यामध्ये तसं काहीच नाही ना. पण काय त्याच्याबद्दल काय आमचं ऑब्जेक्शनच नाही. ऑब्जेक्शन नाही. 2दा भेटले आणि 4 वेळा भेटले आणि 2दा सांगितलं असं नाहीये. म्हणजे विश्वास आहे की जेव्हा भेटतील तेव्हा. बघा इकडेच बघा 2 मतांमध्ये किती तफावत आहे. बरं मला सांगा, सून कशी आहे? एकदम छान, आमच्यात लगेच मिसळली. म्हणजे असं एक आपल्या मनामध्ये धास्ती असते ना की नवीन मुलगी आल्यानंतर आईकडे आपल्याकडे थोडा फरक असू शकतो, पण तसं काहीच आम्हाला जाणवलं नाही आणि तिने पण ते तसं जाणवून दिलं नाही आम्हाला. आणि लगेच आमच्या समरस झाली. आम्हाला अगदी आमच्यासारखी मुलीसारखी मिळाली असं आम्हाला वाटत राहिलं आणि अजूनही वाटतंय. 11 वर्ष आमचं इतकं गुण्यागोविंदाने चाललेलं आहे. मुलात काय बदल झाला असं वाटतं लग्नानंतर? मुलात आता पांढरे केस झाले, एवढाच बदल दिसतो. बदल म्हणाल तर भाऊ खूप रिस्पॉन्सिबल झालाय माझा.
लग्नानंतर, आणि ती शांत आहे आणि त्याच्यामुळे तो शांतपणा त्यांनी पण थोडा उचललाय, एवढं मात्र नक्की. म्हणजे लहानपणी शांत नव्हता भाऊ? नव्हता, अजिबात नव्हता. खूप खट्याळ आणि खूप त्रास दिला त्यांनी, पण जसं लग्न झालं तसं ती जसा शांतपणा घेऊन आली तसंच त्यालाही थोडा दिला त्यांनी. काय हो आई, मुलगा एवढा खट्याळपणा करायचा लहानपणी? हा, तर शेवटी मुलंच ना, ती खट्याळ असणारच, आणि नाही केलं तर मग खट्याळपणा म्हणते मुलं नाही म्हणू शकत. कधी फटका दिलाय तुम्ही त्यांना? हो, भरपूर वेळा. बरं, तुम्हाला विचारतो, तुम्ही सांगा, लक्षात राहिलेला फटका कुठला? 5वी 6वीत असेल, हिंदीचा पेपर होता आणि चुकून माझ्या हातात 1 वर्ष पुढचा पेपर आला होता. म्हणजे मी जर 6वीत असेल तर तो मला 7वीचा पेपर आला होता हातात. त्यावेळेस मी काय हे नाही झालं, म्हणजे मला स्ट्राईकच झालं नाही आणि म्हटलं अभ्यास केलेला नाही, हे सगळं आलंय, तरी पण मी काहीतरी उत्तरं लिहिली आणि पेपरतून बाहेर आलो. आणि जेव्हा रिझल्ट लागला तेव्हा प्रगती पुस्तकात मला 0 मार्क होते त्याच्यात, कारण तो पेपरच माझा नव्हता. आणि ते बघून त्यांनी मला फटका दिला होता, अरे तुला कळत नाही का, हा पेपर तुझा नाहीये तरी तू कसा सोडवलास? म्हणजे प्रगती पुस्तकातला 0 बघून तुम्हाला मार पडला होता, तो लक्षात आहे तुमच्या? एक्झॅक्ट. तेव्हापासून कधी 0वर बाद नाही झाली. तुमच्या बाबतीत कसं काय? नाही, मला तसा फटके वगैरे कधी पडले नाही. नाही का? कारण शिक्षा वगैरे कधी नाही? नाही, हात उगारला तरच मी रडायला सुरुवात करायची. त्यामुळे मारायची त्यांची पण इच्छा कधी झाली नाही मला मारायची. पण ते लग्नानंतर पण कंटिन्यू आहे की वहिनी रागावल्यावरती नाही ना असं? थांबा, सासूबाईंना विचारतो सुनेबद्दल. सासूबाई सांगा हो सुनेबद्दल. छान आहे, सुनेचा स्वभाव एकदम प्रेमळ, मस्त, छान, हुशार खूप आहे ती. पण मला सांगा, जेव्हा लग्न ठरवत होता लेकाचं, तेव्हा प्रत्येक वेळेला मुलाकडनं रिजेक्शन यायचं, बरोबर? तेव्हा तुम्हाला टेन्शन आलं असेल ना? नाही, टेन्शन कसलं, टेन्शन नाही आलं. नाही आलं? उलट आनंद झाला की त्यांनी एवढ्या मुली बघून ही ठरवली, चला परत. सुने एकदम छान आहे, एकदम. हो ना? स्वभाव चांगला आहे आणि घरात सगळ्याचे संबंध चांगले आहेत. अरे वा 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 वा. रुचिका म्हणजे अगदी उत्साह आहे, सगळ्या गोष्टी करायला तयार असते ती. सगळ्या कार्यक्रम असू देत किंवा कुठलं काय फंक्शन असू देत, खूप अतिशय उत्साही आहे. आणि भावात काय बदल झालाय असं वाटतो लग्न? भावात नाही, तो जसं म्हटलाय ना त्याप्रमाणेच आहे. तो लहानपणापासून इतका शांत आहे ना की तो मोठा भाऊ खूप मार खायचा आणि हा त्याला मारतात बघूनच हा आधीच रडायला सुरुवात करायचा, त्यामुळे त्याला कधी मारच बसला नाही. बरं टॅक्टिस आहे. जावयाबद्दल सांगाव. सुस्वभावी आहे आणि त्यांच्या बाबतीत कोणची तक्रार नाही, एकदम शांतही आहे जावई. हा, बिलकुल. मुलगी हुशार आहे आणि आपले काम व्यवस्थित करते ती, काही तिची बाबतीत काही तक्रार येत नाही माझ्याकडे. खूप छान आहे, शब्दच नाही त्यांच्याशी बोलायला, इतके चांगले आहेत. हो, खरंच. आणि मुलगी पण छान. गप्पा सुरू असताना पहिल्या खेळात आपल्या बायकोला कोण बक्षीस मिळवून देणार ते बघणार आहोत. एक छोटासा खेळ आहे, त्यामध्ये चित्र पूर्ण करायचं आहे आणि सर्वात आधी जो कोणी चित्र पूर्ण करेल तो आपल्या बायकोला झी मराठीकडून बाजूबंद बक्षीस म्हणून मिळवून देणार आहेत. तर आता कोण बक्षीस मिळवून देणार बघूया. असंच्या असं चित्र या तुकड्यांमध्ये आहे, ते जोडून पूर्ण करायचं आहे. 1 2 3. खरं तर काही क्षणांच्या फरकाने का असे ना, त्यांचं चित्र पूर्ण झालेलं आहे. मला आत्ता कळलं वहिनी तुम्ही का चिडता ते. झी मराठीकडून हा बाजूबंद, झी मराठीकडून चांदीचं नाणं, झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन, अभिनंदन. क्षमा मागायची असेल तर कोणाची मागाल? क्षमा मागायची असेल तर कुटुंबाची मागते, की माझा बोलका स्वभाव आहे, त्या बोलताना माझ्याकडनं काही शब्द चुकीचे निघून गेले असतील त्याबद्दल समजतो. तुम्ही? कुणाबद्दल मी जास्ती काही कधी बोलतही नाही, त्यामुळं काही असं होण्याची शक्यता तर नाही. तरी पण माझ्याकडनं काही चुकत असेल तर सगळ्यांनी माफ करावं बस. क्षमा म्हणजे आईबाबांचीच मागेल. कधी कधी थोडासा राग येतो, मग थोडंसं काहीतरी बोललं जातं, त्याच्यामुळे मग आज क्षमाच मागितली डायरेक्ट. सगळ्यांची क्षमा मागायला पाहिजे तसं बघायला गेलं तर, कारण बाहेरचा जे राग आहे तो घरात निघत असतो कधी कधी.
मग त्याच्यामुळे सगळ्यांची क्षमा मागायला काही हरकत नाही आपण. वहिनी आज मिस कुणाला करताय? भावाला. कुठे असतो? गुजरातला, बडोदा. त्याला खूप मिस करता? हो, खूप मिस. तुम्ही कोणाला मिस करताय? नाही, सगळे आहेच, माझे घरचे सगळे आहेत, त्यामुळे कोणाला मिस नाही करत. तुम्ही? मी आईला खूप मिस करते आज. आई कुठे असते? आई चिंचवडला असते, पण ती काही कारणास्तव येऊ नाही शकली. आमचा नमस्कार सांग. नक्की सर. तुम्ही कोणाला मिस करताय? आज फक्त माझा एक भाचा नाहीये. हा, त्याला मिस करताय? त्याला मिस करतोय. आज त्याची परीक्षा आहे, त्याच्यामुळे तो नाही येऊ शकला. काल सांगितलं होतं पेपरचं वरती कितवीचा आहे तो बघ. हो, सांगितलं होतं. तेवढे सल्ले देत राहा. नक्की. आणि हे सल्ले दिलेच पाहिजेत. आता बघणार आहोत आजच्या भागात कोण जिंकणार पैठणी, रुचिका वहिनी की भावना वहिनी. आणि आता या दोन्ही वहिनी सज्ज झालेल्या आहेत. रुचिका वहिनी आणि भावना वहिनी कोण पैठणी जिंकणार आत्ता ठरणार. त्यांचंच टेबल आहे. हा चेंडू इथून आपटायचा, म्हणजे एक टप्पा पडून तो त्या टेबलमध्ये गेला पाहिजे. दोघींनाही प्रत्येकी 10 संधी. 10 संधीमध्ये सर्वाधिक गुणसंख्या ज्यांची होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. बघूया कोण पटकावणार पैठणी. 1 4-2 4-2 5-3 6-3 7-3 8-3 9-3 10-3. जिंकण्यासाठी 4 गुणांची आवश्यकता. चार 0 5-0 6-0 उपविजेत्या ठरल्या भावना वहिनी. त्यांना झी मराठीकडून हा तन्मणी अभिनंदन. आणि होम मिनिस्टर ठरल्या रुचिका वहिनी. त्यांना झी मराठीकडून सोन्याची नथ. रुचिका वहिनींना मिळत आहे तथास्तू पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. या संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा. आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. हसत राहा, आनंदात राहा असं म्हणत आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटणार आहोत अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.